नाशिक शहरातील पुणे नाशिक महामार्गावरील उपनगर सिग्नल येथे सिटीलिंक बसचा भीषण अपघात झाला। सिग्नलवर थांबलेल्या अनेक चारचाकी वाहनांना पाठीमागून आलेल्या सिटीलिंक बसने जोरदार धडक दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। या अपघातात काही नागरिक जखमी झाले असून अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण काय होते याचा तपास उपनगर पोलीस करत आहेत। दरम्यान अपघातग्रस्त महिलेने घडलेल्या घटनेची माहिती देत अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक। सिटी महानगरपालिकेची गाडी, त्या गाडीचं नाव येत नाही मला, पण सिटी सीट म्हणते त्याला नाशिकमधल्या। त्या गाडीने मागून येऊन जोऱ्यामध्ये आमच्या गाडीला ठोकली जोऱ्यामध्ये। आम्हाला भावाला आमच्या डोळ्याला लागलं भावाच्या, जखमी झाले, पूर्ण डोळा लाल लाल जर झालाय। माझ्या पायाला गुडघ्याला लागलेला आहे, तिच्या इथं डोक्याला इथे मार लागलेला आहे। 3:30 वाजता ही घटना झाली। आम्ही इथून बघूच्या बाजारामध्ये चाललो होतो, भाजीपाला इथं रस्त्यावर बसणारे माणसं, आमचा 25-30 हजाराचा माल आहे गाडीमध्ये। अख्खा रस्त्यावर तंबाटे बिमाटे सगळे पडलेले, सगळे कुणी पण सांगू शकतो तुम्हाला। त्या गाडीने त्यांनी हलगीजापणा केलेला, गाडीला येऊन ठोकल्या जोऱ्यामध्ये चालतंय। जर टायमाला आपल्या नाशिकमध्ये हे झाले कंडिक्शन ही प्रत्येकाची, या गाड्यांना गाडी चालवती नाही, ड्रायव्हर वेळ चुकीचे ठेवलेले या लोकांनी, यांना सस्पेंड करा, यांच्या गाड्या सर्व बंद करा, महानगरपालिकेच्या गाड्यात ठेवू नका तुम्ही। हे गरिबाचे नुकसान करते। आज जर आम्हाला जर काही झालं असतं, मेले जर असतं, आमच्या पोरांना कोणी बघितलं असतं आज? आमची पोरं तिकडे लांब लांब शाळामध्ये शिकायला आम्ही 2-2 रुपयाचे कष्ट करतो। आज जर आमची पोरांना काय झालं तर आम्ही कोणाकडे बघितलं असतं सांगा ना तुम्हीच। मग यांच्यावर कारवाई झाली पाहिजेत, त्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजेत, हा आमचा मुद्दा आहे। तुमचं काय नाव? माझं योगिता अशोक साळुंके। कुठं झाला अपघात? अपघात इथं उपनगरचं उपनगरला गाडी हळूहळू सिग्नलला थांबत असते का गाड्या, त्या टायमाला झालेले। गाडी पुढच्या सिग्नलला थांबले, आमची गाडी सिग्नलला थांबली, त्यांनी मागून येऊन जोऱ्यामध्ये येऊन ठोकलं इथं झालेलं उपनगर पैसे। इतका भयानक अपघात होता का, इतका म्हणजे इतके पब्लिक गोळा झाले, तर लोक व्हिडिओ काढायचे याच्यामध्ये होते, पण लोक कोणाला काय लागलं का वाचवायला सुद्धा लोक आले नाही। इतकी हलगर्जीपणा झाले, माणूस की राहिली नाही या